श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीम नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. दीपावलीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. श्रीयंत्र, माता लक्ष्मीचा श्रीयंत्रामध्ये वास असतो आणि म्हणूनच ज्याच्या घरामध्ये श्रीयंत्र असतं त्याच्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा असते. आपल्या घरात पैशाची आवक वाढण्यासाठी, चंचल लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होण्यासाठी श्रीयंत्र आपल्या घरामध्ये स्थापन करावं, सिद्ध करावं, अभिमंत्रित करावं. दिवाळीमध्ये आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करा. ज्यांच्याकडे पहिल्यापासून श्रीयंत्र असेल त्यांनी ते स्तोत्र मंत्र पठण करून सिद्ध करावं, अभिमंत्रित करावं. दिवाळीमध्ये श्रीयंत्राची स्थापना आपल्या घरात कशी करायची, कधी करायची, कोणत्या तिथीला करायची, ज्यांच्या देवघरात पहिल्यापासून श्रीयंत्र असेल त्यांनी ते सिद्ध कसं करावं, अभिमंत्रित कसं करायचं, श्रीयंत्राची रोज पूजा कशी करायची, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असल्यास विचारा. ओम श्रीम नमः कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारले आहे की पैशाची आवक घरामध्ये वाढत नाही, आपली नोकरी असेल किंवा धंदा असेल यामध्ये अडीअडचणी येतात, किंवा बऱ्याच वेळा खूप चांगला चाललेला व्यवसाय असतो किंवा नोकरी असते त्यामध्ये अडथळे निर्माण होतात. व्यापार व्यवसायातील आवक वाढण्यासाठी, आपल्या घरामध्ये पैशांचा ओघ कायम राहण्यासाठी, माता लक्ष्मीची अखंड कृपा राहण्यासाठी आपल्या घरामध्ये तसंच व्यवसायाच्या ठिकाणी श्रीयंत्र असणं अत्यंत भाग्याचं मानलं जातं. श्रीयंत्र जर घरात असेल तर आपोआप आपल्या घरात पैशाची आवक वाढते आणि धनसंचय होतो, पैसे बचत व्हायला सुरुवात होते, अवास्तव खर्च कमी होतात, वैभव ऐश्वर्य प्राप्ती होते. मग फक्त श्रीयंत्र घरात असणं जरुरी आहे का? नाही. आपल्याला कष्ट करावे लागेल, मेहनत करावीच लागते. बऱ्याच वेळा कष्ट करूनही ज्या वेळेला आपल्याला एखाद्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये यश मिळत नाही, अशा वेळेला असे जे तोडगे असतात किंवा उपाय असतात, सिद्ध उपाय असतात, हे करणं गरजेचं असतं. आणि त्यापैकीच अत्यंत सिद्ध असा हा उपाय आहे श्रीयंत्राची आपल्या घरामध्ये स्थापना करणं, पूजा करणं. आपल्या घरात जर श्रीयंत्र नसेल तर दीपावलीमध्ये, धनत्रयोदशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची विधिवत स्थापना करावी. ज्यांच्याकडे आधीपासूनच श्रीयंत्र असेल त्यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी श्रीयंत्र अभिमंत्रित करायचं, म्हणजेच विशिष्ट स्तोत्र मंत्र पठण करून त्याला अभिषेक करायचा, म्हणजे ते सिद्ध होतं. त्याच्यातील धन आकर्षून घेण्याची शक्ती वाढते. श्रीयंत्राची स्थापना कशी करायची किंवा ते अभिमंत्रित कसं करायचं हे आपण पुढे बघणारच आहोत. श्रीयंत्राची स्थापना किंवा ते अभिमंत्रित करणं, रोजची पूजा करणं, स्त्री किंवा पुरुष कोणीही ही पूजा करू शकतं. आपल्या घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कोणतं श्रीयंत्र असावं? व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिरॅमिड म्हणजेच पंचधातूचं मेरू श्रीयंत्र आपल्या घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी अवश्य ठेवावं. आपल्या जवळपास कुठेही दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल त्या ठिकाणी आपल्याला हे यंत्र नक्की मिळेल. याशिवाय स्फटिकाचं श्रीयंत्र आपण ठेवू शकता. तसंच पत्र्यावरती कोरलेलं तांब्याच्या किंवा पितळाच्या किंवा पंचधातूच्या पत्र्यावरती कोरलेलं श्रीयंत्र जरी असेल ते सुद्धा आपण आपल्या घरात ठेवू शकता, किंवा कागदावरती लॅमिनेशन केलेलं श्रीयंत्र असेल ते सुद्धा चालेल. मात्र लोखंडाच्या पत्र्यावरती कोरलेलं श्रीयंत्र आपल्या देवघरात ठेवू नका, कारण त्यावरती शनिदेवाचा प्रभाव असतो, लोखंडावरती शनिदेवाचा प्रभाव असतो. आता आपण बघूया लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीयंत्राची स्थापना आपल्या घरामध्ये कशी करायची. आणि ज्यांच्याकडे पूर्वीपासूनच श्रीयंत्र असेल त्यांनी हीच पूजा करायची, म्हणजे आपलं श्रीयंत्र अभिमंत्रित होईल, सिद्ध होईल. धनत्रयोदशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी आपल्याला ही पूजा करायची आहे. सकाळी लवकर उठा, अभ्यंगस्नान करा, शुचिर्भूत व्हा. त्यानंतर एक चौरंग घ्यावा. चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं. शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. दिव्याचं पूजन करायचं. हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल व्हावं. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः हा मंत्र म्हणायचा. दिव्याचं पूजन झालं की आपण गणेश पूजा करणार आहोत. आपल्या देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तामणात घ्यायची. मूर्ती नसेल गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून सुपारी घ्या. गणपती बाप्पांना आपण स्नान घालणार आहोत. 3 पळी शुद्ध पाणी व्हायचं. पुढील मंत्र म्हणायचा. ओम श्री महागणपतये नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामी. 3 पळी पंचामृत व्हायचं. ओम श्री महागणपतये नमः पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा 3 पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्री महागणपतये नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामी.
गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी. चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवावे. त्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करायची. गणपती बाप्पांना गंध, हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल व्हावं. पुढील मंत्र म्हणायचा, ओम श्री महागणपतये नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. अशा पद्धतीनं गणपती स्थापना झाल्यानंतर नवीन श्रीयंत्र असेल किंवा आपल्याकडे देवघरातील श्रीयंत्र असेल ते तामनात घ्यायचं. प्रथम या श्रीयंत्रावरती 3 पळी शुद्ध पाणी व्हायचं. त्याची शुद्धी करून घ्यायची, कारण बाजारातून किंवा आपण दुकानातून जे श्रीयंत्र आणतो त्याची आपल्याला प्रथम शुद्धी करावी लागते. म्हणून प्रथम त्यावरती 3 पळी पाणी व्हायचं. आता श्रीयंत्रावरती प्रथम थोड्याशा अक्षता व्हायच्या. माता लक्ष्मीला आपण आमंत्रित करणार आहोत. पुढील मंत्र म्हणायचा, ओम श्रीं नमः आभानार्थे अक्षतां समर्पयामी. पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या. माता लक्ष्मीला आपण आसन देणार आहोत. ओम श्रीं नमः आसनार्थे अक्षतां समर्पयामी. श्रीयंत्रावरती 4 पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्रीं नमः पादयोपाद्यं समर्पयामी, अर्घ्यं समर्पयामी, आचमनीयं समर्पयामी, स्नानं समर्पयामी. माता लक्ष्मीचे आपण पाय धुतले, हात धुतले, त्यांना स्नान घातलं. आता यानंतर 1 पळी पंचामृत व्हावं. ओम श्रीं नमः पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्रीं नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामी. त्यानंतर 1 पळी पाण्यामध्ये थोडंसं कुंकू टाकावं. गंधोदक स्नान आपण घालणार आहोत. ओम श्रीं नमः गंधोदक स्नानं समर्पयामी. 1 पळी शुद्ध जल व्हावं. ओम श्रीं नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता आपण श्रीयंत्राला अभिषेक करणार आहोत. पळी पळीभर पाणी वाहत राहायचं, शुद्ध जल वाहत राहायचं श्रीयंत्रावरती. ओम श्रीं नमः या मंत्राचं 108 वेळा पठण करावं किंवा श्री सूक्त 1 वेळा पठण करावं किंवा श्रवण करावं आणि सोबत पळीपळीनं पाणी श्रीयंत्रावरती वाहत राहायचं. अशा पद्धतीनं श्रीयंत्रावरती अभिषेक झाल्यानंतर श्रीयंत्र स्वच्छ पुसून घ्या. श्रीयंत्राला आपण आता कुंकुमार्चन करणार आहोत. पुन्हा 108 वेळा ओम श्रीं नमः हा मंत्र म्हणायचा. चिमूटभर कुंकू, हाताची मृगी मुद्रा करायची, म्हणजेच 1 नंबरचं बोट आणि करंगळी हे सोडून बाकीचे 3 बोटं असतात त्याने कुंकू घ्यायचं, चिमूटभर कुंकू घ्यायचं आणि प्रत्येक वेळी ओम श्रीं नमः हा मंत्र म्हणायचा. कुंकुमार्चन कसं करायचं आपला व्हिडिओ आहे तो बघा. 108 वेळा ओम श्रीं नमः हा मंत्र म्हणायचा आणि चिमूटभर कुंकू श्रीयंत्रावरती व्हायचं. अशा रीतीनं कुंकुमार्चन केल्यानंतर कुंकू जे आहे ते एखाद्या कागदामध्ये किंवा डबीमध्ये आपण भरून घ्यावं. हे कुंकू देवपूजेला वापरायचं नाही. हे आपण किंवा आपल्या घरातील सदस्य यांनी कपाळाला रोज लावावं. या कुंकवामध्ये शक्ती तयार झालेली असते. कुठल्याही कार्यात आपल्याला ते यश देईल. हे कुंकू लावून बाहेर पडा. तसंच हेच कुंकू आपण पुन्हा कुंकुमार्चन विधीसाठी वापरू शकता. फक्त देवपूजेला वापरायचं नाही. अशा पद्धतीनं कुंकुमार्चन झाल्यानंतर चौरंगावरती एखादं तामण घ्या किंवा प्लेट घ्यावी. त्यामध्ये तांदूळ भरून घ्यावेत आणि या तांदळामध्ये श्रीयंत्र खोचून ठेवावं. तांदूळ घेताना तांदळावरती हळद कुंकू व्हायचं आणि त्यामध्ये हे श्रीयंत्र ठेवून द्यावं. नेहमी श्रीयंत्र ठेवताना अशाच पद्धतीनं ठेवा. आपल्या देवघरात ठेवत असाल किंवा समजा आपण चौरंगावरती अशी स्थापना कायमची ठेवणार असाल तर एखाद्या प्लेटमध्ये किंवा तामणामध्ये तांदूळ घ्यायचे, त्यामध्ये हळद कुंकू वाहिलेलं असावं आणि त्यावरती श्रीयंत्र अशाच पद्धतीनं ठेवून द्यायचं. अशा पद्धतीनं स्थापना केल्यानंतर श्रीयंत्राची पंचोपचारे पूजा करायची, म्हणजेच त्याला हळद कुंकू व्हायचं, गंध व्हावं, फुलं व्हावीत. पुढील मंत्र म्हणावा. ओम श्रीं नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी, हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. अशा रीतीनं श्रीयंत्राची स्थापना केल्यानंतर माता लक्ष्मीचं आवडतं स्तोत्र श्रीसूक्त हे कमीत कमी 1 वेळा किंवा 16 वेळा पठण करावं. 1 वेळा केला तरी चालेल, फक्त मनोभावे पठण करा. श्रीसूक्ताचं असं पठण केलं म्हणजे स्थापनेचा विधी पूर्ण झाला. आपण धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर श्रीयंत्राची अशा पद्धतीनं आपल्या घरात स्थापना केली तर धनत्रयोदशीची जी पूजा असते त्या पूजेमध्ये देखील श्रीयंत्र मांडावं. त्या ठिकाणी त्याची पंचोपचारे पूजा करायची. तसंच लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये देखील श्रीयंत्र मांडावं आणि त्याची त्या ठिकाणी पंचोपचारे पूजा करावी. आपल्या घरी, देवघरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी देखील अगदी याच पद्धतीनं त्याची स्थापना करायची आणि याच पद्धतीनं तामणामध्ये किंवा प्लेटमध्ये
तांदूळ घेऊन त्यावरती श्रीयंत्र ठेवावं. जर आपल्याकडे कमळगट्ट्याची माळ असेल तर कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्राच्या भोवती ठेवावी, कारण कमळगट्टा हा माता लक्ष्मीला प्रिय आहे. माता लक्ष्मी ही कमळावरती आरूढ आहे, म्हणून श्रीयंत्राभोवती कमळगट्ट्याची माळ ठेवली तरी चालेल. ज्या दिवशी आपण स्थापना कराल किंवा अशा पद्धतीनं श्रीयंत्र अभिमंत्रित कराल, सिद्ध कराल, त्या दिवशी काही विशिष्ट मंत्रसाधना आपण अवश्य कराव्यात. त्यामध्ये प्रामुख्याने भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय, स्वामी महाराजांचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ, माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः हा मंत्र कमीत कमी 16 वेळा किंवा 108 वेळा अवश्य पठण करावा. माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र ओम श्रीं नमः असेल किंवा कमलात्मक मंत्र असेल, लक्ष्मी गायत्री मंत्र असेल, ओम महालक्ष्मीची विद्महे विष्णुपत्नीची धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, या मंत्राचं मनोभावे 11 वेळा पठण करा. समजा आपल्याला दिवाळीमध्ये धनत्रयोदशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर श्रीयंत्र आणता आलं नाही, तर आपण कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी अशाच पद्धतीनं श्रीयंत्राची स्थापना आपल्या घरात करू शकता. ज्यांच्याकडे पूर्वीपासून श्रीयंत्र असेल, आपल्याला श्रीयंत्र अभिमंत्रित करायचं असेल, दिवाळीत तर अवश्य करा. तसंच इतर वेळेस देखील कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी अशाच पद्धतीनं अभिषेक करून, पूजा करून, स्तोत्रमंत्र पठण करून श्रीयंत्र अभिमंत्रित करावं. म्हणजे त्याची शक्ती वाढते, धन आकर्षून घेण्याची शक्ती वाढते. आता आपण बघूया श्रीयंत्राची रोज घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी पूजा कशी करायची. श्रीयंत्र नुसतं घरात आणून पैशाची आवक वाढणार नाही, त्यासोबत आपल्याला साधना करावी लागते, पूजा करावी लागते. श्रीयंत्राला रोज स्नान घालण्याची गरज नाही. आपण मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी श्रीयंत्राला स्नान घालावं. रोज पूजा करताना फक्त 11 वेळा श्रीयंत्रावरती कुंकू व्हायचं, म्हणजेच कुंकुमार्चन करायचं. त्यावेळी ओम श्रीं नमः हा मंत्र म्हणायचा. तसंच रोज श्रीयंत्रावरती हळद कुंकू व्हावं, अक्षता व्हाव्यात, एखादं फूल व्हावं, अगरबत्तीनं श्रीयंत्राला ओवाळावं, शुद्ध तुपाच्या दिव्यानं ओवाळावं. म्हणजेच काय, पंचोपचारे पूजा करायची. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला शक्य झालं फक्त 11 वेळा ओम श्रीं नमः हा मंत्र म्हणायचा, 11 वेळा श्रीयंत्रावरती कुंकू व्हायचं. दररोज करा. या संपूर्ण पूजेला 5 ते 10 मिनिट आपल्याला लागतील. एवढा वेळ फक्त आपल्याला रोज श्रीयंत्राची पूजा करण्यासाठी द्यायचा आहे. व्यवसायाच्या ठिकाणी देखील आपल्याला अशाच पद्धतीनं रोज पूजा करायची आहे. अशी पूजा, अशी साधना जर आपण रोज केली तर साक्षात जगन्माता लक्ष्मी सदैव आपल्या पाठीशी राहील. आणि मग नोकरी व्यवसायात अडीअडचणी राहणार नाहीत. धंद्यामध्ये बरकत येईल. काही कर्ज असेल ते नक्की फिटेल. काही खटले असतील, शत्रुपीडा असेल त्याचं निवारण होईल. तसंच काही जुनी येणी असतील, कुठं फसवणूक झाली असेल, ते पैसे देखील आपल्याला परत मिळतील. पैशाची आवक वाढेल. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होईल. तिची अखंड कृपादृष्टी आपल्यावरती राहील. तर अशा पद्धतीनं श्रद्धेनं या दिवाळीला धनत्रयोदशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीयंत्र आपल्या घरामध्ये स्थापित करा. पहिल्यापासून जर आपल्याकडे श्रीयंत्र असेल, हीच पूजा करून ते अभिमंत्रित करा, सिद्ध करा. त्याची शक्ती वाढेल आणि आपल्या जीवनातील ज्या आर्थिक अडचणी आहेत त्याचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. या व्यतिरिक्त आपल्या काही शंका असतील, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ही माहिती जर आवडली असेल, जास्तीत जास्त लक्ष्मी भक्तांपर्यंत पोहोचवा. चॅनल सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये ओम श्रीं नमः लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीं नमः.